सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे होनाळी तालुका देवणी जिल्हा लातूर दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। भाविकासाठी उभा 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 भाविकासाठी हे विठू कैवल्याचा गाभा 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 भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी भाविकासाठी उभा भाविकासाठी। किती दिवस झालं उभा आहे दादा? याचं मोजमाप आहे का? याचं मोजमाप नाही। किती दिवस झालं उभा आहे, पण तरी सुद्धा जड जीवावर उपकार करण्याकरिताच उभा आहे। दुःखी असेल, दरिद्री असेल, त्याच्यावर सुद्धा माझे प्रभू उपकार करण्यासाठीच आलेले आहेत। येथे उपकारासाठी सुदामा ब्राह्मण, किती दारिद्र्य होतं दादा। पत्नीच्या अंगावरती एकच साडी होती आणि तीच साडी किती वेळेस धुवून पुन्हा परत आपल्या अंगावरती घालायची, पण शेवटी माझ्या भगवंतानं दारिद्र्य दूर केलं आणि साक्षात सोन्याची नगरी दिली। माझ्या सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला हो सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला हे मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लगी गेला मुष्टी पोहे घेऊन या त्याचे भेटी लागी गेला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला शुद्ध भाव देखोनिया गाव सोनियाचा दिला विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो हे विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पिढीला पण माझ्या भगवंताने दुःखातून बाहेर काढलं दादा। किती ताकद होती, किती ऐश्वर्य संपन्न होते माझे भगवान परमात्मा, किती ऐश्वर्य संपन्न होते, पण त्यांच्या अंतःकरणामध्ये काय होते? उदारता होती, उदारता। कोणी आला असेल ना तर दारामधून पुन्हा परत पाठवायचा नाही, त्याच्यावरती उपकार करायचे। येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी
तर माझ्या भगवंताचं नामस्मरण करतात, चिंतन करतात. पहा तुम्ही, किती दुःख आलं दादा, किती दुःख येऊ द्या, दुःखाचं निरसन माझे भगवान परमात्मा करणार आहेत. पण एखाद्या वेळेस आमच्या जीवनामध्ये दुःख आलं, त्याला दुःख दुःख न मानता त्याला केवळ सुख माना. दुःख दुःख न मानता केवळ सुख माना. कारण सुख म्हणजे एक आभास आहे. सुख म्हणजे एक आभास आहे. कारण सुख जीवनामध्ये नाही. सुख नाही कोठी आली या संसारा, वाया हव भरी होऊ नका. पहा तुम्ही, सुख आहे का? सुख म्हणजे एक आभास आहे. म्हणून माझ्या भगवंताचं चरण स्वीकारा. कारण भगवंताचं चरण जर स्वीकारलं तर निश्चित तुमच्या जीवनामधलं दारिद्र्य दूर होईल. कारण भगवान परमात्मा माझे प्रभू आहेत आणि मी त्यांचा दास आहे. भगवान परमात्मा माझे प्रभू परमात्मा आहेत आणि मी त्यांचा दास आहे. कारण जीवनामध्ये हे सगळं काही भगवंताचं आहे. हे सगळं काही भगवंताचं आहे. हे सुंदर असणारं शरीर दिसतंय ना, एक दिवस हे शरीर सुद्धा पडणारच आहे. पडोनिया गेली भिंती, चित्राची होय केवळ माती. भिंतीवरचं चित्र खाली पडलं दादा की त्याचं अस्तित्व संपलं जातं. तशा पद्धतीनं माणसाचं जीवन आहे. किती मोठा असू द्या, एक दिवस त्याला हे शरीर सोडावं लागणार आहे. विठ्ठल 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 काल परवाच घडलेली घटना आहे. देश सीमेवरती काम करणारा मुलगा, दुसऱ्याकरिता आपल्या जीवनाचा त्याग करणारा मुलगा, देश सीमेवरती लढत असताना 18व्या वर्षी त्या ठिकाणी आर्मी जॉईन झाला आणि 20व्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या मुलाला असं वाटलं असेल का या ठिकाणी 2च वर्षामध्ये जाणार आहे? वाटलं असेल का? वाटलं नाही दादा, कोणालाही वाटत नाही मी जाणार आहे म्हणून. कोणाला वाटत नाही हे शरीर सोडावा म्हणून. चिट्ठी न कोई संदेश, चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहां तुम चले गए, जहां तुम चले गए. मेरे दिल को लगा कर ठेस, मेरे दिल को लगा कर ठेस, जहां तुम चले गए. त्या आईचं वाक्य आहे, ऐका. एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. एक आह भरी होगी हर वक्त यही होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. हर वक्त यही है गम, हर वक्त यही है. उस वक्त कहाँ थे हम जहाँ तुम चले गए. चिट्ठी न कोई संदेश, जाने कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. महाराज, ती माता धन्य आहे जिने अशा पुत्राला जन्माला घातलेला आहे. पहा तुम्ही, किती ताकद आहे दादा. ती आई सांगते, बाळा कुठे गेलास मला माहिती नाही, पण गेलास ना आयुष्यभर तुझी कीर्ती जिवंत राहणार आहे. गेलास ना आयुष्यभर तुझी कीर्ती जिवंत राहणार आहे. 2च वर्षामध्ये एवढी मोठी कीर्ती केली. माणसं 100 वर्ष जगतात पण शेजारचा माणूस ओळखत नाही. म्हणून जगा स्वतःकरिता नाही दुसऱ्याकरिता. जगा स्वतःकरिता नाही दुसऱ्याकरिता. आमचे संत महात्मे स्वतःकरिता जगले नाहीत तर दुसऱ्याकरिता जगले. विठ्ठल 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 शरीरावर जो मळ चढलेला आहे ना, मळ चढलेला आहे कशाचा? वासनेचा. तो बाजूला काढा. तो झटका आणि
जर त्या ठिकाणी तो बाजूला काढलात ना तरच तुम्हाला प्रभूची भेट होईल. चोखाजी नावाचा माणूस यमुना नदीच्या होडीमध्ये बसलेला आहे, पण त्याला जायचं होतं कुठे? मथुरेहून गोकुळाकडे. पण शरीरावर दारूची नशा आहे, भांग पिलेली आहे आणि जहाजेमध्ये बसला, पण जहाजीची दोरी सोडायची विसरला. जहाजीची दोरी सोडायची विसरला. रात्रभर एकाच ठिकाणी जहाज वळवू लागला, पण गोकुळ काही आलं नाही. पहाट झाली, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू आला. आजूबाजूला बसलेली माणसं लोकांना विचारलं, काय हो म्हणे, हे कोणतं गाव आहे? लोकांनी प्रश्नाचं उत्तर दिलं, हे बघा म्हणे, हे मथुराच आहे. मला तर वाटलं मी गोकुळामध्ये जाऊन पोहोचलोय. सांगितलं, हे पहा, तुम्ही गोकुळामध्ये जात होतात, पण तुम्ही विषयरूपी संसाराची गाठ सोडलेली नाही. तुम्ही विषयरूपी संसाराची गाठ सोडलेली नाही. जोपर्यंत तुम्ही गाठ सोडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला भगवंताचं द्वार दिसेल का? भगवंताचं द्वार दिसणार नाही दादा. म्हणून भगवान परमात्म्याची निष्काम सेवा करा. आमचे संत महात्मे त्या ठिकाणी निष्काम सेवा करतात. एवढंच नाही तर त्यांचं अंतकरण दयाग्र आहे आणि दयाग्र अंतकरणाने ते इथे येतात कशासाठी? तर प्रत्येकावर उपकार करण्यासाठी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. त्यांचं घर म्हणजे कुठं आहे? त्यांचं घर हे वैकुंठ आहे, पण मृत्यू लोकामध्ये येतात. महाराज पहा तुम्ही, असेच एक भक्त आहेत, भगवंताची भक्ती करतात, पण त्यांच्या अंतकरणामध्ये व्यापून भरलेला भगवान परमात्मा आहे. पैठण क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांचे पूर्वज भानुदास महाराज आणि त्यांचे कीर्तन चाललं असताना त्यांनी कीर्तनातून उल्लेख केला होता, बाबा रे, विटेवरचा परमात्मा दिनावर दया करणार आहे. तो अंध्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुल्याला हात देतो, बस एकदा त्याच्या पायी नतमस्तक व्हा. आणि हे कीर्तन श्रवण करण्यासाठी त्यांच्या श्रोत्यामध्ये एक श्रोता होता, ज्याला हातही नाही पायही नाही, त्याचं नाव कुर्मदास. त्या कुर्मदासाने निश्चय केला, विटेवरचा परमात्मा दिनावर दया करणार आहे. तो अंध्याला डोळे, पांगळ्याला पाय, खुल्याला हात देतो, बस मी त्याच्याकडे जाणार आणि माझ्यासाठी पाय आणि हात मागणार. निघाले कुर्मदास. चालायला रस्ता नाही. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. कुठे मुंगी पैठण आणि कुठे सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर. पण निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. दिवसभर गडबडत राहावं, कुणी तोंडात कोंबलं तेच खावं, पडेल त्या आश्रयाला झोपी जावं, पुन्हा चालत राहावं. चालत 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 कुर्मदास सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या मोलींच्या पुढं लवरी नावाचं स्टेशन आहे, तिथपर्यंत येऊन पोहोचले. रस्त्यात कुपाट्यात धुळीनं माखलेले कुर्मदास. मागणं दशमीचा दिवस असला आणि वारकऱ्यांची दिंडी आली. पांडुरंग माऊली, पांडुरंग माऊली, पांडुरंग माऊली. वारकरी भगवंताच्या नामाचा उच्चार करत होते. कशा पद्धतीनं? हल्ली आता लोक गाणे ऐकतात, पण त्यांच्यातून काही मिळतं का? त्याचा स्वर तर कळतच नाही, पण त्याचा अर्थ सुद्धा कळत नाही. गाणं ऐका दादा आणि गाणं म्हणा कोणतं? विठ्ठल 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 हो विठ्ठल 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 विठ्ठल. भिडे आसमंती ध्वजा वैष्णवाची, अलंकापुरी आज भारावली. मसावारीचा घेतला पावलानी, जीवाला तुझी आस का लागली. जरी बाप साऱ्या जगाचा परी, तू आम्हाले करांची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे. माऊली 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 रूप तुझे. विठ्ठल 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 ध्वजा वैष्णवाची वासनाची, अलंकापुरी आज भारावली. अनाथालीचा भाल बेला परी, तुझ्या वैष्णवांची तुझी सावली. जरी बाप साऱ्या जगाचा परीत, आम्हाले करांची विठू माऊली. माऊली 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 रूप तुझे. माऊली 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 रूप तुझे. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल
अशा पद्धतीने भगवंताच्या नामाचा जयघोष करत होते. हाक मारली कुर्मदासाने, ओ वारकरी बाबा थांबा. वारकरी थांबले. पाहतात तर काय एक ओंडक्यासारखा देह, धुळीने माखलेला, हात पाय नसलेला. तिथपर्यंत वारकरी आले. कुणाच्या खांद्यावर पताका, गंध, शांत मुद्रा, फडसी पताका. सगळे वारकरी प्रश्नामागे प्रश्न विचारतात. कोण तुम्ही? कशासाठी? कुठं चाललात? काय उपदेश आहे तुमचा? कुर्मदास सांगतात, मी कुर्मदास मुंगी पैठणकडचा, जन्मापासून मला हातपाय नाही तो, आणि मी निघालेलो आहे भगवंताच्या दर्शनाकरिता, पण मला तिथपर्यंत जाता येणार नाही. कारण नाही कर चरण गण हे दर्शन मना हे शरण तुझे पायी. थांबा, तुम्ही जाल ना त्यावेळेस माझ्यातर्फे पाया पडा. माझ्यातर्फे एकदा, तुमच्यातर्फे एकदा. मला माहित आहे पांडुरंगाच्या पुढे भाविकांची गर्दी आहे, पण माझी विनंती जर मान्य केली तर एवढंच सांगा. काय म्हणती कुर्मदासे आरती करोनिया तुम्हा भेटावया बोलाविले. त्याला येता येत नाही म्हणावं म्हणून तुम्हाला बोलावलेलं आहे. वारकरी पंढरपूरमध्ये आले. चंद्रभागेमध्ये स्नान केला. पांडुरंगाच्या मूर्तीवरती डोकं ठेवलं आणि सांगितलं, भगवंता, अरे मुंगे पैठणकडचा माणूस कुपाट्यामध्ये येऊन पडलेला आहे. देवा तुम्हाला विनवणी केली, बोलावलेला आहे. आई कुणी पंढरी रावा झाला सद्गदिता देवाने भक्त भेटावया. तिघही आले. एक ज्ञानेश्वर महाराज, पांडुरंग परमात्मा, नामदेव महाराज. कुर्मदासाला उचललं, मांडीवरती घेतलं, पितांबरानं सगळं धुळीनं काढून स्वच्छ केलं. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज तुकाराम महाराज वर्णन करतात, इथे उपकारासाठी आलेले आहेत, पण आल्याच्या नंतर ते लटिक बोलत नाहीत. लटिके वचन नाही देही उदासीना. ते देहावर उदास आहेत का? देहावर उदास नाहीत महाराज. कारण पहा तुम्ही, बोलत असताना माणसं बोलतात, पण माणसाचं बोलणं मवाळ असावं. मवाळ बोलल्याने हजारो कामं होतात. लक्षात घ्या, मवाळ बोलण्यानं हजारो कामं होतात, पण तुम्ही ते जर क्रोधायमान अवस्थेमध्ये बोललात तर तुमचं एक सुद्धा काम होणार नाही. लटिके वचन, खरं बोलत चला, चांगलं बोलत चला. ज्ञानोबरायांनी वर्णन केलं, तैसे साच आणि मवाळ मितले परी रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखं माणसाचं बोलणं असावं. पण काही काही माणसं सहज बोलतात, पण भांडल्यासारखंच बोलतात. सहजच बोलणं असतं. सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती. किती बघा, संत महात्मे सहज बोलतात, पण त्यांच्या बोलण्यानं जगाचं कल्याण आहे. पण तुमच्या आमच्या बोलण्यानं जगाचं कल्याण आहे का दादा? जगाचं कल्याण नाही. म्हणून बोलत असताना विचार करून बोला, वागत असताना विचार करून वागा, आचार विचार शुद्ध ठेवा. निश्चित त्या ठिकाणी तुमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. काही लोकांना कुठं काय बोलावं हे कळत नाही. एका माणसाला 500 रुपयाची गरज भासली. ऐका, 500 रुपयाची गरज भासली, पण त्याला 3 मुलं होती आणि 3 मुलापैकी त्याने 1 नंबरच्या मुलाला पाठवलं. म्हणे जा, आपल्या गावामध्ये श्रीमंत सावकार आहेत, त्यांच्याकडे जा आणि 500 रुपये घेऊन ये. मुलगा 500 रुपये आणण्यासाठी श्रीमंत अशा सावकाराकडे गेला. पण गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी सावकारांना प्रश्न विचारतो. सावकार म्हणे, काय? माझ्या वडिलांनी तुमच्याकडे 500 रुपयासाठी पाठवलेला आहे. ठीक आहे. सावकार आतमध्ये गेले, पैसे हातामध्ये घेऊन आले, मुलाच्या हातावरती ठेवले. पण मुलाने पैसे हातामध्ये घेतल्याच्या नंतर मुलगा खुदकन गालामध्ये हसला. हसण्याचं कारण विचारलं, का रे बाबा कशासाठी हसतोस? सावकार, गेले 1 तास झालं मला प्रश्न पडलाय. म्हणे, काय? तुम्ही तर एवढे श्रीमंत, एवढे मोठे, पण तुम्ही मेल्याच्या नंतर तुमचं शरीर बाहेर कसं काढावं? कारण तुमच्या घराचा दरवाजा फारच लहान आहे. काही घेणं होतं का देणं होतं? पण बोलला, एवढा राग आला.
आणि सावकार स्वतः विचार करतात माझेच पैसे घेतो मलाच परत त्या ठिकाणी असं बोलतो. धरलं आणि त्याला त्याच खोलीमध्ये कोंडून ठेवलं. मुलगा का येत नाही म्हणून वडिलांनी परत 2 नंबरचा मुलगा पाठवला. तोही त्यांचाच भाऊ महाराज आल्याबरोबर चौकशी करतो. सावकार माझा भाऊ आलेला आहे का? काय तुझा भाऊ बावळट आहे, काही बोलायचं कळत नाही, काही नाही. काय झालं सावकार? माझेच पैसे घेतो आणि वर परत मलाच म्हणतो की तुम्ही मेल्याच्या नंतर तुमचं शरीर या घराच्या बाहेर कसं काढायचं. सावकार म्हणजे त्याला काय कळतंय, काही घेणं नाही देणं नाही असं बोलायचं असतं होय तुम्हाला? काय शरीर जर बाहेर निघत नसेल तर आपण तुकडे करून काढूया. इतका राग आला महाराज. धरलं त्याला पण खोलीमध्ये कोंडून ठेवलं. दोन्ही मुलं आलेले नाहीत असं पाहून वडिलांनी 3 नंबरच्या मुलाला पाठवलं. तोही त्यांचाच भाऊ आल्याबरोबर चौकशी करतो. सावकार माझे भाऊ आलेत का? काय तुझे भाऊ बावळट आहेत? एक म्हणतो मेल्याच्या नंतर शरीर बाहेर कसं काढावं, दुसरा म्हणतो काय तुकडे करून काढू, तिसरा त्यांचाच भाऊ म्हणला एवढं करायची गरज नाही. काय करायचं? आपण खोलीलाच पेटवून देऊ. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून माणसाने बोलत असताना काय बोलावं हे कळालं पाहिजे दादा. संत महात्मे लटकं बोलत नाहीत, खोटं बोलत नाहीत. पहा तुम्ही संत महात्मे लटकं बोलत नाहीत. लटके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. आता सध्या कलियुगामध्ये लोकांना किती खरं सांगितलं तर पटत नाही. खरं ते खोटं वाटतं आणि खोटं ते खरं वाटतं. म्हणून लटिके वचन नाही देही उदासीन. उदास आहेत का महाराज? भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी, गेले आशा पाश निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी, आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले पास निवारोनी, गेले आशा पास निवारोनी. भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पास निवारुनी. उदास आहेत का भक्त? भक्त उदास नाही दादा. पहा तुम्ही, कारण गेले आशा पास निवारुनी. आशा आणि पास यांचा संबंध तोडला. यांचा संबंध तोडला दादा. संबंधच नाही. कारण आशा ही समूळ खणून काढावी तरीच गोसावी व्हावे तेथे. आतापर्यंत कोणाला आशा सुटली का महाराज? इथं कीर्तनात बसलेल्या कोणाला आशा सुटली का? आशा कोणाला सुटलेली नाही. कारण पहा तुम्ही, आशा प्रत्येकाला आहे. पण महाराज वर्णन करतात आशा ही समूळ खणून काढावी. तुमच्या अंतकरणातली जी आशा आहे ना, ती आशा फक्त त्या ठिकाणी भगवंताच्या चिंतनानं मारली जाते. ती दूर केली जाते तरच ती दूर होते. नाहीतर तुम्ही जर किती दूर करण्याचा प्रयत्न केला तर ती दूर होणार नाही. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही उदास. गेले आशा पास निवारुनी. म्हणून संत महात्मे लटिक बोलत नाही दादा. लटिके वचन नाही देही उदासीन. ते वचन देतात, ते खरं वचन देतात, खरं बोलतात, चांगलं बोलतात, पटायचं बोलतात, आपल्यामध्येच बसतात, आपल्यासारखंच कार्य करतात. ते संत पहा तुम्ही, आपल्यामध्येच बसतात, आपल्यासारखंच बोलतात, पण ते कधी खोटं बोलत नाहीत. पण तुम्ही आम्ही आयुष्यभर जीवन जगतोय, पण तुम्हा आम्हाला जीवनामध्ये काय प्राप्त करून घ्यावं हेच लक्षात येत नाही. आयुष्य निघून जातं दादा. कबीरा जब हम पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करनी करके चलो, जग हसे हम रोए. पहा तुम्ही, चदरिया जीनी रे जीनी, चदरिया जीनी रे जीनी, चदरिया जीनी रे जीनी. महाराज कबीरदास महाराजांनी वर्णन केलं, कबीरा जब हम पैदा हुए,
जग हसे हम रोए, ऐसी करनी करके चलो, जग रोए हम हसे. पहा तुम्ही, जगाला रडवता आलं पाहिजे असं काहीतरी काम करा. नाहीतर जीवन जगत असताना माणूस आयुष्यभर जगतात, पण जीवनामध्ये काय कमवलं हेच त्यांना कळत नाही. किती ऐश्वर्य कमवलं याच्यापेक्षा काय कमवलं याला फार किंमत आहे. किती संपत्ती मिळवली याच्यापेक्षा त्या पद्धतीनं आमची संतती कशा पद्धतीने जगते, आमची संतती कशा पद्धतीने वागते याला फार महत्व आहे. नाहीतर बघा तुम्ही किती संपत्ती कमवली तुम्हाला कोणी विचारत नाही. म्हणे काय हो तुमचा मुलगा काय करतो, पहिल्यांदा विचारलं जातं. तुम्ही किती मजली बिल्डिंग बांधली हे कोणी विचारतं का? 10 मजली बांधली कोणी विचारतं का? कोणी विचारत नाही. पण तुमचा मुलगा काय करतो हे अगोदर विचारलं जातं. तशा पद्धतीने जीवन जगत असताना आचार विचार शुद्ध ठेवा, भगवंतावर विश्वास ठेवा. कारण मोकू कहा ढूंढू मैं तो तेरे पास में, ना तीर्थ में ना मूर्त में, मैं हूं बस विश्वास में. भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते विश्वासानं प्राप्त करून घेता येतं. पहा तुम्ही, फक्त विश्वासानं. नाहीतर विषयरूपी वासनेमध्ये अडकलेले प्रत्येक जीव आतापर्यंत बाहेर आलेले आहेत का? नाही. तुलसीदासजी महाराजांचं त्या ठिकाणी वाक्य रचना आहे. पाहतो, जीवन जगत असताना तुलसीदासजी महाराज थोडस बाईल वेडे होते. आपल्या पत्नीवरती इतकं प्रेम करायचे, इतकं प्रेम करायचे, इतकं प्रेम करायचे. काही लोक प्रेम करतात दादा, पण इतकं प्रेम करू नका की एक दिवस त्या प्रेमातून तुम्हाला दुःख होईल. इतकं प्रेम करू नका की त्या प्रेमातून दुःख होईल. जीवन जगत असताना माझ्या प्रभूवर प्रेम करा, तुम्हाला दुःख होणार नाही. हम तुम्हारे थे प्रभु जी, तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे. ओ मेरे प्रियतम तुम हमारे हो, प्रभु जी तुम हमारे हो, तुम हमारे ही रहोगे. ओ मेरे प्रियतम. भगवंता मी तुझीच आहे. ज्याप्रमाणे गोपिका भगवंताला सर्वस्व भाव समर्पित करतात तशा पद्धतीने आमचे भक्त भगवंताला संपूर्ण शरीर समर्पित करतात. महाराज तुलसीदासजी महाराज पत्नीवर प्रेम करायचे, पण प्रेम करत असताना बाजू चुकली गेली. आणि एक दिवस पत्नी माहेरी गेली आणि तुलसीदासजी महाराज आपल्या पत्नीला भेटण्यासाठी निघाले. रस्त्याने जात असताना वाटेमध्ये खूप मोठी नदी लागली. आता नदी पार करून कसं जायचं प्रश्न पडला. नदीच्या बाजूला एक ओंडका दिसला, त्या ओंडक्यावरती बसले, नदी पार करून गावामध्ये पोहोचले. पण पत्नी रत्नावली घरापर्यंत पोहोचले. रत्नावली घरामध्ये एकटी आहे. मागचा पुढचा विचार न करता तुलसीदासजी महाराज खिडकीपर्यंत जाऊन पोहोचले. पण आता मध्ये प्रवेश करायचा कसा? खिडकीच्या बाजूला एक दोरी दिसली, त्या दोरीला धरून आतमध्ये प्रवेश केला आणि दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्याबरोबर पत्नी रत्नावलीने दरवाजा काढला आणि प्रश्न विचारला, अहो रात्रीचे 12 वाजलेत, एवढ्या रात्री तुम्ही कुठून आलात, कशासाठी आलात? अगं फार दिवस झालं मी तुला पाहिलं नव्हतं, तुला भेटण्यासाठी आलो. मग एवढ्या रात्री कोणती गाडी घेऊन आलात? तू नाही का माझ्यासाठी ओंडका पाठवला होतास? पहाटेचे 4 वाजले. नदीवरती जाऊन पाहिलं दादा, तर तो ओंडका नव्हता, तर ते एक मेलेलं प्रेत होतं. मेलेल्या प्रेतावरती तुलसीदासजी महाराज बसून आले होते आणि खिडकीच्या जवळ जाऊन पाहिलं तर ती दोरी नव्हती, तर तो साप होता. त्या सापाला धरून खिडकीपर्यंत येऊन पोहोचलेले तुलसीदासजी महाराज पत्नीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहतात आणि लज्जित होतात. आणि मग मात्र पत्नी रत्नावली फार मोठा उपदेश करते, अहो तुम्ही माझ्या हाडामासावर एवढं प्रेम करताय ना, एवढंच जर प्रेम तुम्ही भगवंतावर केलं तर तुम्हाला भगवंताची भेट होईल. लाजना आपको दौरे आए हो साथ, दिख दिख ऐसे प्रेम को क्या कहूं मैं नाथ. लाज न आवत आपको दौरे आए हो साथ, दिख दिख ऐसे प्रेम को क्या कहूं मैं नाथ. रत्नावली म्हणते, अहो माझ्या हाडामासावर एवढं प्रेम करताय ना, एक दिवस हे सोडून जाणार आहे. कुछ पल की जिंदगानी
एक रोज सबको जाना, कुछ पल की जिंदगानी, एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल खा यही ठिकाना, बरसों की तू क्यों सोचे पल खा नहीं ठिकाना। मन है हर एक दर्पण, मन में इसे बसा ले, करके तू करे माछे कुछ पुण्य धन कमा ले, कर मान धर्म तू पर सबको है आना जाना, कर मान धर्म तू पर सबको है आना जाना, बरसों की तू क्यों सोचे पल खा नहीं ठिकाना, बरसों की तू क्यों सोचे पल खा नहीं ठिकाना। कुछ पल की जिंदगानी, एक रोज सबको जाना, बरसों की तू क्यों सोचे पल खा नाही ठिकाना। एक दिवस हे सुद्धा आम्हाला सोडून जाणार आहे दादा, म्हणून बोलत असताना चांगलं बोला। आमचे संत महात्मे कधी खोटं बोलत नाहीत, लटिके वचन नाही देही उदासीना। एकदा सर्वांनी दोन हात वर करायचे आणि विठ्ठोबा रखुमाईचं भजन करायचं। सर्व महिला वर्ग, पुरुष वर्ग, विठ्ठोबा रखुमाई, जय जय विठ्ठोबा रखुमाई, जय जय विठ्ठोबा रखुमाई, जय जय विठ्ठोबा रखुमाई, विठ्ठोबा रखुमाई, जय जय विठ्ठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा तुकाराम, विठोबा रखुमाई, विठ्ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठ्ठोबा रखुमाई, विठ्ठोबा रखुमाई, विठ्ठोबा धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी, लटिके वचन नाही देही उदासीना, येथे उपकारासाठी आले घर जावई कुंठी। मला संतांचं कार्य किती जरी त्या ठिकाणी आपण वर्णन केलं तर ते कमी पडेल, कारण संत आहेतच तसे वर्णन करण्याजोगे। सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या संतांचं चरित्र किती जरी वाचलं तर पुन्हा पुन्हा वाचावंच वाटेल, ऐकावंच वाटेल। पण पहा तुम्ही, एखाद्या वेळेस नास्तिक चर्चा ऐकत असताना असं वाटतं की देवाती न ऐकलेली बरी, बोलण्याची नाही आता देवावी न काही,
कारण भगवंताच्या चर्चेशिवाय दुसरं माणसाने काहीच बोलू नये. भगवंताच्या चर्चेशिवाय दुसरं माणसाने काही बोलू नये, कारण माझ्या भगवंताने अगदी प्रत्येकावर उपकार केलेले आहेत. संत जनाबाई असू द्या, संत मीराबाई असू द्या. मीराबाई तर त्या ठिकाणी संत तुळशीदासजी महाराजांना एक पत्र लिहिते. काय पत्र लिहिते? महाराज, हे सगळे सोयरे मला फार त्रास देतात, मी काय करावं? तर त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी तुळशीदासजी महाराज देतात. प्रश्नाचं उत्तर फार सुंदर आहे, ऐका सर्वांनी. मीरा, अगं कसोटी ही सोन्याची असते, पितळ्याची नाही. कसोटी सोन्याची असते, पितळ्याची नाही. ज्यांना राधाकृष्ण आवडत नाही त्याचा तू त्याग कर, मग तो सक्का भाऊ असला तरी चालेल. मीराबाईंनी मेवाड सोडलं आणि ती वृंदावनामध्ये आली. पहा तुम्ही किती ताकद आहे भक्तीमध्ये दादा. याही पेक्षा सांगून जाते संत जनाबाई. तशाच पद्धतीने एकनिष्ठ प्रकारे त्या ठिकाणी भगवंताची भक्ती करायची. आणि तीच जनाबाई महाद्वारामध्ये त्या ठिकाणी जाऊन पोहोचली. एकटी जनाबाई, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, मागचा पुढचा विचार करत नाही. काय, एक स्त्री आहे, भगवंताच्या दारामध्ये बसलेली आहे आणि एकटी आहे, विचार करत नाही. नामदेव महाराज पाठीमागून आले आणि सांगतात, बाळ, एवढ्या रात्री एकटी कशासाठी बसली आहेस? सांगितलं, माझ्या भगवंताची प्राप्ती जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मी इथून जाणार नाही. कारण सासुरे माहेरा माझा नाही आता, एकच भाव पांडुरंग. परमेश्वराशिवाय या जगतात मला दुसरं कोणी नाही हो. नामदेव महाराज सांगतात, बाळ, मग माझ्या घरी येणार ना तू? सांगितलं, हो येईल. नामदेव महाराजांच्या घरी जनाबाई आली महाराज, पण रिकाम्या हाताने आली नाही, तर काम हातात घेऊन आली. काम सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखं काम करायची. जना, कुठे निघालीस? मंदिरात निघाली. अगं अजून भांडी घासायची. जनाबाई परत फिरते. जनाबाई मंदिरात निघाली. जना, अगं कुठं निघालीस? अगं अजून धुनी धुवायची आहेत. जना, अगं कुठं निघालीस? गौऱ्या थापायच्या आहेत. जना, कुठं निघालीस? अगं दळण दळायचं आहे. किती काम करते दादा, पण थकत नाही. कारण तिला असं वाटतं की जोपर्यंत माझे प्रभू भेटत नाहीत तोपर्यंत मी त्या भगवंताला सोडणार नाही. ती आर्त हाक चालूच आहे आतून. जनाबाई भगवंताचा धावा करते दादा. रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि जनाबाई त्या भगवंताला आळवते. दळण दळत असताना काय म्हणते जनाबाई, ऐका. सुंदर माझी जाते गे फिरते बहुतुके. महिला वर्ग, सुंदर माझी जाते गे फिरते बहुतुके. वा वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. ओ व्यागाऊ भ्रतारा, तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. वा 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 वा, सुंदर. ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जनाबाई भगवंताचा धावा करते. मुठभर दाणे जात्याच्या मुखात घालते आणि देवाला आळवते. जात्याच्या जात्याच्या मुखी घाली ते
दाने जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे विठ्ठला काही नाही उणे विठ्ठला काही नाही उणे विठ्ठला काही ना विश्वाचे तू दळी तो जाते हे विश्वाचे तू दळी तो जाते हरी पीठ काढी तो दैवाचे पीठ काढितो दैवाचे जात्याच्या हो जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे विठ्ठला काही नाही उणे विठ्ठला काही नाही काही नाही काही नाही उणे जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाने तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे जात्याच्या मुखी घालिते ग मोत्याचे दाने जनाबाई भगवंताला आळवते दादा आणि त्या धाव्याला माझे भगवान परमात्मा धावून येतात आणि जनाबाईची मदत करू लागतात. एवढी जनाबाईची मदत केली, प्रत्येक कामामध्ये जनाबाईची मदत केली. ज्या वेळेला जनी बैसली न्हायाला पाणी नाही विसाम्याला, गरम पाणी असेल तर थंड पाणी द्यायचं आणि थंड पाणी असेल तर गरम पाणी द्यायचं. माझ्या भगवंताने किती कामं केली जनाबाईची पहा तुम्ही. तुम्ही जर देवासाठी असाल तर देव तुमच्यासाठी आहे. तुम्ही जर देवासाठी असाल तर देव तुमच्यासाठी आहे. कारण मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. भगवान परमात्मा सर्वत्र आहे दादा. म्हणून बोलत असताना माणसाने चांगलं बोलावं, वागत असताना माणसाने चांगलं वागावं. संत महात्मे लटकं बोलत नाहीत, खोटं बोलत नाहीत. लटिके वचन नाही देही उदासीन. आणि नुसतं लटकं आणि खोटं बोलत नाही दादा. जर त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार जर केले ना तर ते सुद्धा ते सहन करतात अभंगाच्या शेवटच्या चरणात. मधुरा वाणी ओठी 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 तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी हा येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी
उपकारासाठी येथे उपकारासाठी तुका म्हणे वाव पोटी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी येथे उपकारासाठी ये देव अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वावा पोटी अनेकांचे गुणदोष साठवतात दादा. किती त्रास झाला ना तर संत सहन करतात, बोलून दाखवत नाही. पहा तुम्ही मधुरा वाणी होटी तुका म्हणे वावा पोटी अनेकांचे गुणदोष साठवले. कारण हरी रंगीनाचे राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. पहा तुम्ही एखाद्या वेळेस रामकृष्ण परमहंस आणि त्यांच्या पायाला विंचू चावत होता पाण्यामध्ये. पण पाण्यातून बाहेर विंचूवाला काढत नाहीत, विंचू हातात धरतात आणि विंचूवाला सांगतात की हा जो चावण्याचा तुझा गुणधर्म आहे ना तो चालूच ठेव. किती त्या ठिकाणी ताकद आहे महाराज. रामकृष्ण परमहंस त्या विंचूवाला त्या ठिकाणी दोष देत नाहीत, ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्याला सांगतात तू किती जरी चावलास ना तर त्या ठिकाणी माझ्यावर काही दोष होणार नाहीत. तशा पद्धतीने आमचे संत महात्मे फार मोठ्या अंतकरणाचे आहेत. त्यांच्या अंतकरणामध्ये त्या ठिकाणी वाव आहे दादा साठवण्याची. किती साठवतात, किती साठवतात. किती जरी साठवलं ना तर साठतच राहील. एखादी धान्याची पेटी आहे ती भरतच राहील. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. जसं हृदयामध्ये आम्ही भगवंताला साठवतो तशा पद्धतीनं आमचे संत महात्मे साठवतात. कोणाला तर या ठिकाणी जे दोषयुक्त अंतकरणानं भगवंताची भक्ती करतात त्यांना मात्र हृदयामध्ये साठवतात. पहा तुम्ही जे खळांची व्यंकटी सांडो तया सतकरमी रती वाढो. खळ म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची लोक जी आहेत ती संतांना फार त्रास देतात. नाथ महाराजांच्या अंगावर एक यौवन 108 वेळा थुंकला पण तरी सुद्धा परत बोलले का? परत बोलले नाहीत. यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवनी मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त हो यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त. हो यौवन अंगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देवनी मुक्त केला. अंगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. किती सहन करण्याची ताकद आहे दादा. म्हणून तर संत पद प्राप्त होतं. जी माणसं जीवनामध्ये सहन करतात ती माणसं एक दिवस देवतेचं प्राप्त त्या ठिकाणी स्वरूप करून घेत असतात. म्हणून सहन करणं शिका, सहन करणं शिका, सहन करणं शिका. आज जगाच्या पाठीवर साधू संतांनी सहन केलं म्हणून ते संत झाले. जगाच्या पाठीवर साधू संतांनी सहन केलं म्हणून ते संत झाले. मधुरा वाणी होटी तुका म्हणे वाव पोटी. पोटामध्ये अनेकांचे गुणदोष साठवले. जसं आई पहा तुम्ही आपल्या मुलाने कितीही त्रास दिला ना आई परत बोलते का? बाळावरती रागावते का? बाळा तू मला एवढा त्रास दिलास आज दिवसभर. आई रागवत नाही दादा. आई मुलावरती प्रेम करते. ध्रुव चरित्र तुम्ही ऐकलं असेल. ध्रुव बाळाची त्या ठिकाणी आई सावत्र आहे आणि सावत्र आई बोलली म्हणून काय झालं बाळा? आई ती आई असते असे जगाच्या पाठीवर उद्गार आहेत. कोणाचे? त्या आईचे म्हणा. त्या आईचे उद्गार आहेत. म्हणून आई हे घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतं. आई हे घराचं मांगल्य असतं
आणि बाप घराचं अस्तित्व असतो. जगाच्या पाठीवर आईची उपमा संत वाङ्मयामध्ये धन्य त्याची माता असं म्हटलेलं आहे पहा तुम्ही. आणि नंतर पित्याला म्हटलेलं आहे. अगोदर आईलाच का उपमा दिली तर धन्य ही आई आहे. कारण धन्य धन्य कुशी ज्ञानदेव जन्मले. जिच्या उदरातून ज्ञानेश्वर महाराजांसारखे, तुकाराम महाराजांसारखे अनेक संत त्या ठिकाणी उदरातून बाहेर आले की ज्यांनी जगाच्या पाठीवर अनेकांचे गुणदोष पोटामध्ये साठवले आणि म्हणून त्यांना संत पद प्राप्त झालं. म्हणून त्यांना संत पद प्राप्त झालं. म्हणून आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार. तोने जाणारा जिवाला, तोला जाणारा जिवाला, तोला मोलाचा आधार. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार. आई घडावा ते घरा, आई पिकावा ते घरा, आई घडावा ते घरा, आई पिकावा ते घरा. आई घराचे मांगल्य, आई घराचे मांगल्य, आई चेतनेचा स्वर, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार. तिची सरणी ऐसी माया जगात या नाही, तिची सरणी ऐसी माया जगात या नाही. आई विना पोर काजो त्याची माऊली विठाई. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार. तोला जाणारा जिवाला, तोला जाणारा जिवाला, तोला मुलाचा आधार. आई पहिला संस्कार, आई पहिला उच्चार, आई पहिला संस्कार. म्हणून जगाच्या पाठीवर ती आई धन्य आहे जिच्या उदरातून असे संत महात्मे त्या ठिकाणी अवतार घेतात. आणि ते नुसते अवतार घेणार नाहीत तर ते जगत कल्याणासाठी आयुष्य घालवणार आहेत याची जाणीव त्या ठिकाणी आम्हाला आहे. म्हणून जीवन जगत असताना अशी संतान जन्माला घाला की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्यांनी पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी आणि भगवंताचं चिंतन करावं. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. धन्य ते संसारी दयावंत जयंतरी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. लटिके वचन नाही देही उदासीना येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मधुरा वाणी होती, मधुरा वाणी होती, तुका म्हणे भाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आज या ठिकाणी महालक्ष्मीच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वजण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. आणि कार्यक्रमाचे या ठिकाणी मार्गदर्शक असतील आमचे प्रकाश महाराज साठे महाराजांनी वारंवार या ठिकाणी आग्रह केला की ताई या ठिकाणी आपण आलंच पाहिजे.
आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य दिव्य असा या ठिकाणी सोहळा सुरू आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच या ठिकाणी गुणीजन टाळकरी असतील, गायकवृंद असतील, सर्वांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी साथ दिलेली आहे. आमचे खिलारी गुरुजी असतील, वनवे महाराज असतील, भरत महाराज पठाडे असतील. महाराष्ट्रामध्ये ही जी कलाकार आपण पाहतोय ना, ही कलाकार ज्या आईच्या उदरातून खरंच ज्या ठिकाणी बाहेर आलेली असतील, खरंच ती माता या ठिकाणी मला वाटतं धन्य आहे. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरंच ती माता धन्य आहे. काय ताकद आहे दादा. वादन पाहिलं तर असं अंगावरती शहारे उभे राहतात, गायन ऐकलं तर असं वाटतं की ऐकतच राहावं. आणि म्हणून या शी मारो मराठी बाणाच्या सर्वच या ठिकाणी टीमला मी पुन्हा एकदा धन्यवाद देते की संपूर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम या ठिकाणी पाहणार आहे. आणि एवढ्या दूरचा प्रवास करून त्या ठिकाणी सर्व टीम या ठिकाणी आली आणि या कार्यक्रमामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी आपलं योगदान दिलं. सर्व श्रोतावर्गाचं पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देऊन झालेली सेवा भगवान परमात्माच्या चरणी, भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. बोला ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हो ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज. मधुरावानी बोटी, 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 तुका म्हणे बाब पोटी, मधुरावानी बोटी, तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी,
हा हा आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आले घर जा वैकुंठी आनंदाचा गजर विठुरायाचा मौजे होनाळी येथे दिनांक 20 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2020 प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.